आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी खासदार निलेश लंके यांच्याकडून शहर विकास आघाडी स्थापन करण्याचे सुतोवाच करण्यात आले होते। यावर आज माजी खासदार सुजय विखे यांनी खासदार निलेश लंके यांना जोरदार टोला लगावलाय। स्थानिक आघाडी निर्माण करणाऱ्यांची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की स्वतःच्या पक्षाचे चिन्ह घ्यायलाही हे घाबरत असून अशी अवस्था आम्ही करून ठेवली आहे। तरीही कुठलेही चिन्ह घेऊन निवडणुकीचा निकाल बदलत नाही। मागील 1 वर्षात अहिल्यानगरच्या जनतेला समजले असून महायुतीशिवाय पर्याय नसल्याचं माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय। माजी खासदार सुजय विखे यांनी खासदार निलेश लंके यांना नाव न घेता टोला लगावलाय। निवडणुकीच्या 1 वर्षानंतर लोक मला जेव्हा भेटतात तेव्हा मला सांगतात आमची फार मोठी चूक झाली, तेव्हा मला आनंद होतो असं सुजय विखे यांनी म्हटलंय। तसेच पुन्हा निवडणूक लागली तर समोर हाच उमेदवार असावा, विश्वास बसणार नाही असा अविश्वसनीय निकाल अहिल्यानगरची जनता देईल असा विश्वास देखील सुजय विखे यांनी व्यक्त केलाय। आणखी काय म्हणालेत सुजय विखे पाटील पाहूया। मी तुम्हाला म्हटलो मला आनंद याच गोष्टीचा आहे, जेव्हा लोक मतदान टाकून एखाद्या निवडून दिलेल्या खासदाराच्या कार्यपद्धतीनंतर मी आज वर्षानंतर परत आल्यावर लोक जेव्हा मला भेटतात आणि लोकांचं सातत्याने एकच वाक्य असतं की आमची फार मोठी चूक झाली, याचा इतका आनंद मला कुठलाच होत नाही। आणि तुम्हाला मी सिद्ध करून दाखवतो की येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा कधी परमेश्वराच्या आशीर्वादाने निवडणूक लागेल तर समोर हाच उमेदवार असावा आणि निकालामध्ये तुम्हाला मी अतिशयोक्ती सांगणार नाही। निकाल लागल्यावर तुम्ही परत विश्वास बसणारे असा अविश्वसनीय निकाल याच अहिल्यानगर लोकसभेची जनता दिली। आज स्थानिक विकास आघाडी निर्माण करणारे श्रीगोंद्यामध्ये जाऊन विकास आघाडी, शहरामध्ये जाऊन विकास आघाडी यांची इतकी दयनीय अवस्था झालेली की हे यांचं पक्षाचं चिन्ह घ्यायला सुद्धा घाबरतायत। ही परिस्थिती आम्ही यांची करून ठेवली आहे। तरी सुद्धा आघाडी निर्माण करून कुठलं तरी चिन्ह घेतलं तरी निकाल बदलत नाही। अहिल्यानगरच्या जनतेने मागचे 1 वर्ष जे सहन केलं, जनतेला देखील कळालंय की आता काही उपयोग नाही, महायुती बरोबर राहिल्याशिवाय विकास होऊ शकत नाही आणि तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचं चित्र स्पष्ट दिसेल। ब्युरो रिपोर्ट, जनता आवाज न्यूज।